तुही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत देशमुखी अर्णव आणि ईश्वरीला बोलते आता तुमचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे, तुमच्याकडे वेळ कमी आहे. आणि ईश्वरी धमकवते काउंटडाऊन तर तुमचा सुरू झाला आहे, आम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहोत. आणि तेव्हा देशमुखी रागाने ईश्वरीकडे पाहू लागते. तर तिकडे आपण पाहतो वल्लरी ही उदयकांतला भेटायला गेलेली असते आणि ती त्याच्या हातामध्ये पैसे देते आणि बोलते हे घे पैसे आणि आता इथून तू चालता हो, कोणालाही भेटू नको, कोणालाही तोंड दाखवू नकोस. आणि उदयकांत देखील ते पैसे घेऊन तिथून निघून जातो. आणि त्यावेळेस वल्लरीला समजते तिच्यावर कोणीतरी नजर ठेवलेली असते आणि ती घाबरते. तर इकडे आपण पाहतो ईश्वरी आणि अर्णव हे त्या टेम्पोचा शोध घेत असतात आणि एका व्यक्तीला विचारतात. तेव्हा तो व्यक्ती बोलतो इथून 500 मीटरवर एक पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपावर CCTV कॅमेरा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला हा टेम्पो मिळेल. आणि अर्णव ईश्वरी त्या टेम्पोचा शोध घेत जातात आणि ईश्वरी बोलते हेच लोकेशन आहे. आणि तेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते परंतु सर आपल्याला असे जाऊन चालणार नाही, आपल्याला कोणीही ओळखू शकते, आपल्याला काहीतरी जुगाड करावा लागेल. तेव्हा अर्णव देखील तिच्या मताशी सहमत होतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी त्या टेम्पोचा शोध घेऊ शकतील का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तुही रे माझा मित्र या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.